हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. तर बघा आज सकाळी सकाळी सुरुवात झाली होती माझी इथं पूजा करायला. आणि मी इथं झाडाला थोडेसेच फुलं आलेले होते शेवंतीच्या. तर म्हटलं चला हे 2-3 फुलं आहेत तेवढे पूजेसाठी तोडून घेऊया. आणि इथं पूजा वगैरे झाली होती तर मग शेवंतीचे फुलं आणले. आणि कारण की मी मार्केटमधून फुलं आणली नव्हती तर म्हटलं हेच ठेवून देऊया. तर फुलं बघा छान फुलले होते असे. आणि पहिले चांगले येत होते फुलं, आता थोडे कमी झाले कारण आता ऊन जास्त तापतंय ना त्याच्यामुळे बहुतेक. तर बाकीचं काम वगैरे बाकी होते, सर्व पूजा वगैरे झाली होती. तर बघा अशी केली होती मी देवपूजा. रांगोळी वगैरे काढून, रांगोळी तर पिल्लू ठेवतच नाही. आणि बघा स्वामी कशी दिसत आहेत आपले एकदम छान. बाजूला गणपती बाप्पा आणि आपले गजलक्ष्मी माता. त्यानंतर इथं मी स्वयंपाक करत होते. संध्याकाळचं शूट केलं आहे, दिवसभर काही जमलंच नाही माझं शूट करायला. तर मग संध्याकाळी म्हटलं आम्ही बाहेर गेलो होतो, म्हटलं चला संध्याकाळी आता खिचडीच बनवूया, यायला उशीर झाला होता. तर बघा इथं मटर वगैरे शिलून घेतले होते मी. कोथिंबीर, टोमॅटो, शिमला मिरची, कांदा कापून घेतला होता. आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली होती. त्यानंतर शेंगदाणे टाकले होते. आणि अशी सर्व मिक्स करून खिचडी बनवली. आणि बघा खिचडी रेडी पण झाली होती, कारण पिल्लू होतं मध्ये मध्ये करत होतं त्यामुळे सारखं शूट करायला जमत नव्हतं. आणि हे बघा पिल्लू इथं बसलं आहे, म्हणजे त्याला अगोदर जेव घातलं होतं पण ते पाणीपुरीची पुरी घेऊन खात होतं. मी आणि माझं भाचं जेवण चाललं होतं आमचं. आणि बघा तिची कशी मस्ती चालली. मोबाईल बघू नको म्हटलं ना तर बघा अशी राग भरून बसत होती पलंगावरती जाऊन. का तर मोबाईल बघू देत नाही म्हणून. अशी नाटकं असतात नुसते मॅगीचे. त्यानंतर माझं बाकी होतं भाजी वगैरे निवडायची होती. तर मी इथं आता 10:30 झाले होते आणि मला भाजी निवडायची होती, शेंगा फोडायच्या होत्या. तर बघा मी इथं निवडत होते. आणि पिल्लूला पण काही झोप येत नव्हती, ते पण माझ्या मध्ये 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 करत होतं. तू पसारा करून ठेवला शेंगा ते पांगवलं, ते कोण आवडणार? हां, आणि तू कुठं चालला तर शूज घालून? हां hey, शूज घालून कुठं चालली आता? मंडीत? आता मंडीत हा कोणता टाइम मंडीत जायचा? 11 वाजले रात्रीची. मग आता मंडीत जाता काय? आता गाय गाय कर ना. काय हसतो? गाय गाय कर, झोप. चल उठ, चल मम्मी भाजी निवडते, तुझं गाय गाय कर. उठ चाल. 11 वाजले रात्रीचे आणि तरी मॅडमला झोपायचं काम नाही. मंडीत जाते म्हणे मी आता सँडल घालून. बघा हे बघा इकडं कसा पसारा करून ठेवलाय. माझं इथं भाजी निवडणं चाललंय आणि तिचं पसारा करून ठेवलाय सगळा. पण आता जायचं मॅडमला मंडीत. एक दिवस मंडीत घेऊन गेले की दररोज मंडीतच जाणार आता. पिल्लू इकडे बघ, उठ उठ उठ, इकडे बघशील का? झोपत नाही तू? मग काय करतो? मंडीत जाते. मग काय आणायचं मंडीत ना? गोबी? तुला गोबी जास्त आवडायला लागली का? सँडल तर उलटी घातली रे बाबा. मग काय उलटी घातली? मग सरळ घाल. पिल्ल्या आता गंमत आहे तुझी. एवढं शेंगदाणे खाता येईल का तुला? हां करे डायरेक्ट बोकणे असं कसं शेंगदाणे खाते तू? हे बाय 12 वाजले, आवरू दे बरं मला. तू उठ बरं, तू झोप ना. पोटू का ना रात्रीचं. अशी नाही खात शेंगदाणे. हे